नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट। आज दिनांक 2 मार्च 2026 रोजी जळगाव जामोदच्या इतिहासात नवे पर्व। साप्ताहिक जनता अधिकार चे भव्य उद्घाटन उत्साहात संपन्न। जळगाव जामोद शहराच्या गौरवशाली इतिहासात आज आणखी एक नवा अध्याय जोडला गेला। साप्ताहिक जनता अधिकार या नव्या साप्ताहिक वृत्तपत्राचे भव्य उद्घाटन मोठ्या उत्साहात आणि मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले। हा केवळ एका वृत्तपत्राचा प्रारंभ नसून सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी उचललेले ठाम पाऊल असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली। कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांना हार अर्पण करून करण्यात आली। त्यानंतर दीपप्रज्वलन व वृत्तपत्राच्या पहिल्या अंकाचे लोकार्पण करण्यात आले। यावेळी श्री प्रसन्नजीत पाटील, श्री दत्ताभाऊ पाटील, श्री गजानन वाघ, श्री बाबू जमदार, अल्पसंख्याक महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शेख सईद व नगरसेवक सय्यद नफीस, इतर नगरसेवक, वकील बंधू, ज्येष्ठ पत्रकार बंधू, सामाजिक कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने पत्रकार बांधव उपस्थित होते। आपल्या मनोगतात वक्त्यांनी सांगितले की साप्ताहिक जनता अधिकार हे नावच या वृत्तपत्राचे ध्येय आणि धोरण स्पष्ट करते। हे साप्ताहिक केवळ बातम्या देणारे माध्यम न राहता समाजातील सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या निर्भीडपणे मांडणारे, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारे आणि विकासाच्या प्रक्रियेला गती देणारे प्रभावी व्यासपीठ ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला। यावेळी साप्ताहिक जनता अधिकार चे मुख्य संपादक लियाकत खान व त्यांच्या संपूर्ण टीमला नव्या वाटचालीसाठी मान्यवरांच्या हस्ते शुभेच्छा देण्यात आल्या। त्यांच्या पुढील कार्यासाठी सर्वांनी यशस्वी आणि प्रभावी पत्रकारितेच्या शुभेच्छा व्यक्त केल्या। श्री प्रसन्नजीत पाटील यांनी आपल्या भाषणात पत्रकारितेची जबाबदारी अधोरेखित करत सांगितले की लोकशाहीच्या बळकटीसाठी स्वतंत्र आणि निष्पक्ष पत्रकारिता अत्यंत महत्त्वाची आहे। नव्या पिढीला योग्य दिशा देताना समाजातील सकारात्मक बदल घडविण्यात या साप्ताहिकाची भूमिका मोलाची ठरेल। ज्येष्ठ पत्रकारांनीही संपादक मंडळाचे अभिनंदन करत सत्य, पारदर्शकता आणि जनहित हेच पत्रकारितेचे मूळ तत्त्व असल्याचे नमूद केले। त्यांनी नव्या उपक्रमाला शुभेच्छा देत समाजहिताच्या कार्यात सातत्य राखण्याचे आवाहन केले। कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले होते। उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। शेवटी आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली। साप्ताहिक जनता अधिकारच्या या शुभारंभामुळे जळगाव जामोद परिसरात पत्रकारितेच्या क्षेत्रात नवचैतन्य निर्माण झाले असून भविष्यात हे साप्ताहिक समाजाचा आरसा ठरत विकासाच्या वाटचालीत आपले वेगळे स्थान निर्माण करेल, असा आशावाद व्यक्त केला जात आहे। दुनियेतील राजा माणूस लियाकत खान सत्तर खान यांचा आणि माझा परिचय 20 ते 25 वर्षापासून आमची मैत्री आहे। या मैत्रीतून आम्ही तिथे वृत्तपत्रामध्ये तिथे चॅनलमध्ये प्रतिनिधी म्हणून काम केलं। 2,000 रुपये ID कार्डसाठी दिले। लियाकत भाऊंनी सामान्य पत्रकाराला लहानाचं मोठं केलं आणि ते स्वतः मोठं व्हायचे राहिले। आजपर्यंत लेखणी संस्थेचे काही संपादक म्हणून ते कार्य करत आहेत आणि आज एक जनता अधिकाराचे संपादक म्हणून ते संपादकाची एक माझी बाजू वाटली। एक भाऊ असून संपादक म्हणून माझ्या पाठीशी उभा राहिला, याचा मला फार अभिमान वाटतो। तर या विषयावर आपण आज प्रतिक्रिया घेऊया की कार्यक्रमाला संपादक कसं वाटतं। ज्यावेळी पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये आलो तेव्हा काही दर्शन अनेक काम केलं। त्याच्यानंतर एक आम्ही स्वतःचा पेपर रजिस्ट्रेशन केलं लेखनी शास्त्र म्हणून। त्याच्यानंतर लेखनी शास्त्रामध्ये आम्ही 2 ते 3 वर्ष चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे। मग माझ्यावरती आपण आता स्वतःचा एक वर्तमानपत्र काढावं, त्याच्यासाठी मी एक जनता अधिकार म्हणून एक वर्तमानपत्र
हे काढलेलं आहे आज जगावरती होतं. जनता अधिकारी हे नाव तुम्हाला कसं सुचलं? जनतेच्या माध्यमातून जे जनतेचे कामं होतात त्या विषयावर मी खूप गंभीरपणे वाटत होता मला जनताचे जे काम आहे ते खूप काम होत नाही. यावेळी जनता अधिकार म्हणूनच एक आपल्याला टायटल मिळालं पाहिजे, त्यासाठी मी हे नाव सुचवलं. आपल्याला अपेक्षित असलेलं नाव मिळालं. यानंतर आमच्या पत्रकार बांधवांना तुमच्या पत्रकारितेच्या क्षेत्रातील काही अनुभव असे सांगा की जे तुम्हाला सुखातून दुःखातून काही अनुभव आले असतील, असे आमच्या पत्रकारांना तुम्ही काही एक अनुभव शेअर करा. दुःख खूप आलेले आहे. आता दुःख याच्यात कसं आहे, पत्रकारिता क्षेत्रामधून म्हणजे सर्व समावून घेणं. कारण हे कसं आहे, माझे सहकार्य म्हणजे माझे संपादक सरदारजी, त्याच्यानंतर माझे सहकार्य मित्र राजेंद्र ससाणे मला हे खूप नेहमी सहकार्य करत राहतात. त्यामुळे मला तर काही दुःख येतच नाही. आपण वृत्तपत्रामध्ये सुद्धा काम केलेलं आहे. त्याच्यात असताना आपल्या ज्या अपेक्षित बातम्या आहेत त्यांना कसं मोडत केले जाते आणि जनतेच्या अधिकारावर कसा गदा आणला जातो. तर कित्येक ठिकाणी आपण बघतोय वृत्तपत्रामध्ये सुद्धा आज रोजी सामान्य जनतेचा विश्वास हा वृत्तपत्रावरून उडत चाललेला आहे, चॅनलवरून उडत चाललेला आहे. कारण खोट्या बातम्याला जास्त वाव आणि सत्य येणारा हा मागे आहे. तर असे काही प्रसंग तुमच्या जीवनात आले होते? आले, पण त्याला आपण काही वाटचाल केली नाही. कारण कसं आहे, चालूच राहायचं. आता सोशल मीडिया आहे, वर्तमानपत्र आहे, युट्यूब चॅनल आहे, त्याच्यात तो हे संकट येतच राहतात. ठीक आहे.